नमस्कार. प्रतिभा क्लासेस स्टडी पॉईंट पुणेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण पार्ट ऑफ स्पीचची शॉर्टकट रिव्हिजन बघणार आहोत. तर मी फळ्यावरती सगळे पार्ट ऑफ स्पीच लिहिलेले आहेत. नाउन, प्रोनाउन, व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. तर आज आपण शॉर्टकटमध्ये सगळे मी आज एक्सप्लेन करणार आहे. नाउन म्हणजे नाम. सगळ्याचे आपण प्रकार पण बघितलेले आहेत. नाउन म्हणजे नाम, नामाचे उपप्रकार पण पाहिलेले आहेत. यालाच मराठीमध्ये नाम असे म्हणतात आणि हिंदीमध्ये संज्ञा असे म्हणतात. तो प्रोनाउन, प्रोनाउन याच्या नावातच आहे प्रोनाउन म्हणजे नामाच्या ऐवजी, रिप्लेसमेंट ऑफ नाउन. नाउनच्या जागेवर आपण जो शब्द यूज करतो त्याला प्रोनाउन असे म्हणतात. ॲडजेक्टिव्ह काय करतं तर ॲडजेक्टिव्ह क्वालिटी कशाची सांगतं, नाउनची क्वालिटी. ब्युटिफुल गर्ल, गर्ल झालं नाउन, नाउनची क्वालिटी सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल हा शब्द कशात येणार, ॲडजेक्टिव्ह. पुअर बॉय, बॉय नाउन आहे, नाउनची क्वालिटी सांगितली, तो कसा आहे पुअर, तर हे कशात येणार ॲडजेक्टिव्ह मध्ये. आता व्हर्ब बघूयात. व्हर्ब म्हणजे क्रियापद. जेवणे, खाणे, पिणे, बसणे ह्या जेवढ्या ॲक्शन वर्ड्स आहेत हे सगळे कशामध्ये येतात व्हर्बची. आणि व्हर्बची क्वालिटी कोण सांगतं तर ॲडव्हर्ब. स्लोली, फास्ट, सो हे सगळे शब्द कशामध्ये येतात ॲडव्हर्बमध्ये. म्हणजे गाडी वेगात चालली, हळू चालली, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे हळू, वेगात हे शब्द कशामध्ये येतात ॲडव्हर्बमध्ये. त्यानंतर प्रिपोजिशन, वर, खाली हे सगळे शब्द. त्यानंतर च्या वरून, च्या आत हे शब्द कशामध्ये येतात प्रिपोजिशन म्हणजे जागा निश्चित करण्यासाठी आपण प्रिपोजिशनचा वापर करतो. कंजंक्शन म्हणजे दोन वाक्य जोडणारा किंवा दोन सेंटेन्स मधला संबंध दाखवणारे शब्द कंजंक्शन मध्ये असतात. आणि इंटरजेक्शन म्हणजे काय, आपल्या मनातील स्ट्रॉंग फिलिंग ज्या आहेत ज्या त्या व्यक्त करण्यासाठी आपण जे शब्द वापरतो त्याला काय म्हणतात इंटरजेक्शन. आता आपण प्रत्येकाचे एक एक एक्झाम्पल बघूयात. तर पहिला मी नाउनचं एक्झाम्पल घेते. नाउनचं पहिलं एक्झाम्पल मी घेते, ही लिव्ह इन मुंबई. याच्यामध्ये नाउन कोणतं येणार आहे ह्या सेंटेन्स मध्ये, ही लिव्ह इन मुंबई. यामध्ये जर आपण पाहिलं मी नाउन विचारलं तर मुंबई काय झालं नाउन, आणि त्यात उपप्रकार काय येणार तर हा आहे प्रॉपर नाउन. कशामध्ये येणार प्रॉपर नाउन. जर मी मुंबई ऐवजी सिटी हा शब्द वापरला तर सिटी कशामध्ये येणार कॉमन नाउन मध्ये. त्यानंतर प्रोनाउनचं एक्झाम्पल घेऊया. ही इज अ बॉय. आता जर मी ह्या सेंटेन्स मध्ये नाउन विचारलं तर तुम्ही नाउन कोणतं सांगू शकतात बॉय. पण आता मी ह्या सेंटेन्स मध्ये प्रोनाउन विचारलं तर काय आहे ही काय आहे प्रोनाउन. नाउनच्या ऐवजी जो रिप्लेसमेंटला आपण जो शब्द वापरलेला आहे तो आहे ही, सी, इट, दे, देम हे शब्द कशामध्ये येतात प्रोनाउन मध्ये. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह, सी इज अ ब्युटिफुल, ब्युटिफुल गर्ल. सी इज अ ब्युटिफुल गर्ल. आता या सेंटेन्स मध्ये सी आहे प्रोनाउन, त्यानंतर ब्युटिफुल काय आहे ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफुल काय आहे ॲडजेक्टिव्ह. गर्ल, गर्ल हा शब्द येतो नाउन मध्ये, नाउनची क्वालिटी सांगणारा शब्द ब्युटिफुल म्हणजे ॲडजेक्टिव्ह. त्यानंतर व्हर्ब, व्हर्ब मध्ये आपण काय घेऊ शकतो, व्हर्ब मध्ये आपण घेऊ शकतो एक्झाम्पल आय प्ले क्रिकेट. आय प्ले क्रिकेट. आता ह्या सेंटेन्स मध्ये प्ले म्हणजे खेळणे, खेळणे हा शब्द कशामध्ये आहे ना व्हर्ब मध्ये. हा झाला व्हर्बचं एक्झाम्पल. खेळणे, बसणे, उठणे मी सांगितलं तुम्हाला सगळे ऍक्शन वर्ड्स कशामध्ये येतात व्हर्ब मध्ये. त्यानंतरचं पुढचं आहे ॲडव्हर्ब. ॲडव्हर्बचं एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला. ॲडव्हर्बचं एक्झाम्पल सी इज अ व्हेरी ब्युटिफुल. हेच एक्झाम्पल घेते मी, सी इज अ व्हेरी ब्युटिफुल. हेच रिपीट एक्झाम्पल आहे पण याच्यामध्ये चेंजेस काय केलेला आहे मी तर व्हेरी शब्द वापरलेला आहे. खूप, खूप, जास्त हे सगळे शब्द कशामध्ये येतात म्हणजे ब्युटिफुल झालं ॲडजेक्टिव्ह पण विशेष माहिती सांगते तो त्या व्हर्ब बद्दल. ती आहे ब्युटिफुल गर्ल, मुलगी आहे कशी आहे ब्युटिफुल पण खूपच जास्त ब्युटिफुल आहे म्हणून आपण काय केलं व्हर्बची क्वालिटी सांगते ते. ठीक आहे. त्यानंतरचं पुढचं आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे तुम्हाला मी सांगितले की शब्दाला लागून असणारे एखाद्या मूळ शब्दाला, क्रियेला
जी क्रिया कशा प्रकारे घडते ते सांगणारा शब्द म्हणजे प्रिपोजिशन. आता द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक कुठे आहे? टेबलावर. द बुक इज ऑन द टेबल. ऑन, इन, आउट, इनटू, ओव्हर हे शब्द कशामध्ये येतात? प्रिपोजिशन मध्ये. त्यानंतरचं आहे कंजक्शन. कंजक्शनचं एक्झाम्पल आपल्याला घेता येईल. ही इज पुअर बट हॅपी. ही इज पुअर बट हॅपी. बट तो गरीब आहे पण आनंदी आहे. तर बट, अँड हे शब्द कशामध्ये येतात? कंजक्शन. कंजक्शनचे आपण दोन्ही प्रकार बघितलेले आहेत. त्यानंतर इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मी तुम्हाला सांगितलं स्ट्रॉंग फिलिंग, ज्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी जे शब्द वापरतात त्याला कंजक्शन असे म्हणतात. तर कंजक्शनचं एक्झाम्पल काय सांगता येईल? वाव, इट इज गुड. वाव, इट इज गुड. नाही तर वेगवेगळे जे स्ट्रॉंग फिलिंग्स आहेत तुम्हाला सांगितले, वेगवेगळे शब्द पण आहेत. अलास, आउच हे सगळे शब्द कशामध्ये येतात? इंटरजेक्शन मध्ये. तर आज आपण शॉर्टकटमध्ये पूर्ण पार्ट ऑफ स्पीचची रिव्हिजन बघितलेली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.